हॅलो फ्रेंड, आज काय खासमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी इथे शेवग्याची भाजी बनवणार आहे, ड्राय ग्रेव्हीवाली। तर ही खूप चमचमीत लागते भाजी, चपाती बरोबर भाकरी बरोबर खायला खूपच छान लागते। तर आता आपण रेसिपी बघूया। तर पहिले मी इकडे ना ग्रेव्हीसाठी आपल्याला जे वाटण लागणार आहे ते वाटून घेणार आहे। तर त्यासाठी मी इथे सुकं खोबरं जे असतं त्याचे कापा करून घेतलेत आणि अर्धी वाटी सुकं खोबरं आपण इथे घेतलं आहे आणि एक मोठा कांदा मी बारीक कापून घेतला, उभा चिरून घेतला आहे आणि तो भाजून घ्यायचा आहे मस्तपैकी तेलावरती थोडा आणि छान लालसर आता भाजला। तर आता आपलं खोबरं आणि कांदा भाजून झालेला आहे, आपण त्याची पेस्ट बनवून घेऊया मिक्सरमध्ये। आणि आता मी 2 टेबलस्पून ऑइल घेतले कढईमध्ये, त्याच्यामध्ये मी कढीपत्त्याची 10-12 पानं टाकलीत। आता आपण त्या भाजीला फोडणी देऊया। सर्वात पहिले मी ना हे करून घेतलं, शेंगा ज्या होत्या त्या सोलून घेतल्या, शेवग्याच्या शेंगा ज्या असतात त्या, आणि कुकरमध्ये लावलेल्या। एक बटाटा मोठं कापून घेतलं, मोठे मोठे तुकडे केलेले, आणि ते पण मी त्या कुकरच्या डब्यामध्ये वाफून घेतलेले आहेत। आता 1 टेबलस्पून मी ते जिंजर गार्लिक पेस्ट घेतले। तर मी आलं लसणाची जी पेस्ट घेतली ती चांगली परतून घेणार आहे आपण, छानपैकी परतून घ्यायची। अजून अर्धा टेबलस्पून मी ॲड केली आहेत, मला थोडी कमी वाटली भाजीच्या प्रमाणाने, तर मी थोडी अजून टाकली। आणि 2 मीडियम साईज कांदे मी इथे घेतलेत बारीक चिरून, छानपैकी तेलामध्ये आता परतून घेऊया कांदे। पाव टीस्पून हिंग मी इथे ॲड केलेलं आहे, हिंग पोटासाठी चांगला असतो, तर स्किप करू नका, हिंग नक्की ॲड करायचं आहे। 1 टीस्पून मीठ मी इथे ॲड केलेलं आहे, मिठाने कांदा लवकर शिजतो, तर मीठ ॲड करूया आपण। तर कांदा आपला मऊ शिजलेला आहे। आता आपण टोमॅटो ॲड केले, 2 टोमॅटो, मोठे टोमॅटो आपण घेतलेत, बारीक चिरून घेतलेत, आणि आता आपण ॲड केले टोमॅटो। आता जे चिकटलेला टोमॅटो आहे तो आता बरोबर मोकळा होईल आणि छान शिजेल टोमॅटो, तर आपण थोडं वाट बघूया, शिजून देऊया टोमॅटोला। आता आपलं टोमॅटो छान शिजलेला आहे, तर मी अर्धा टीस्पून हळद ॲड केली इथे, 1.5 टीस्पून मी इथे मालवणी मसाला ॲड केला आहे। आता छान मसाले मिक्स करूया। तर मी इथे 1 टीस्पून मॅगी मसाला ॲड केला आहे, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथे गरम मसाला ॲड करू शकता। आता मसाले आपले छान शिजलेत बघा, साईडने ऑइल सोडले मसाल्यांनी। आता आपण शिजवलेल्या ज्या भाज्या म्हणजे शेंगा आणि बटाट ॲड करूया। तुम्हाला हवं तर तुम्ही कच्च्या भाज्या पण ॲड करू शकता, मला घाई होती, लवकर करायची होती भाजी, म्हणून मी भाज्या पहिले शिजवून घेतल्या। तर तुम्हाला हवं तर तुम्ही कच्च्या शेंगा आणि बटाटे ॲड करू शकता। आता भाजी छान मिक्स करून झालेली आपली, तर थोडा वेळ आपण झाकण देऊन ठेवूया। ताटावर थोडं पाणी ठेवूया म्हणजे भाजी खाली लागणार नाही। आता आपण भाजी ओपन केली, शिजलेलीच आहेत आपली भाज्या, आपण पहिले शिजून घेतलेल्या, तर आपण काय जास्त वेळ शिजवणार नाही, फक्त चांगली मिक्स करून घ्यायचे म्हणजे सगळीकडे मसाला लागला पाहिजे आणि त्याची चव उतरली पाहिजे। मसाल्याची जी चव आहे ना ती शेंगामध्ये आणि बटाट्यांमध्ये उतरली पाहिजे। तर आपण ड्राय ग्रेव्हीच ठेवणार आहे, जास्त ग्रेव्ही काय जाड वगैरे बनवणार नाही आहे। तर आपण कांदा खोबऱ्याची जी ग्रेव्ही बनवली ती म्हणजे पेस्ट जी बनवली ती आपण इथे ॲड करणार आहे। तर इथे 3 टेबलस्पून मी कांदा खोबऱ्याची जी पेस्ट बनवली ती ॲड केले।
हलक्या हाताने भाजी मिक्स करायचे, वर खाली करायचे, नाहीतर मग शेंगा बटाटी तुटतील. थोडंसं अगदी 2 चमचे पाणी आपण इथे ॲड केलंय, कारण आपल्याला ड्राय ग्रेव्ही बनवायची, तर पाणी जास्त नाही टाकायचं आपल्याला. आता आपली भाजी छान झालेली आहे, त्याच्यावरती मस्त कोथिंबीर मी ॲड केली. आता सर्व करूया. तुम्ही पण ही भाजी बनवून बघा. तुम्हाला आवडली तर मला नक्की कळवा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.